हॅलो, नमस्कार. मी कविता. स्वागत करते तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करते. तर म्हटलं चला मस्त आता मी मस्त भाजी बनवणार होती, तर तुमच्यासोबत शेअर करायची मला. पहिले वाटलं होतं जाऊ दे नाही करायची शेअर, पण नंतर वाटलं चला आपल्या काही मैत्रिणी असतात, ते वाट पण बघतात की कविता रेसिपी पण टाकत जा, नुसतं ब्लॉग नको टाकत जाऊ. गाड्यांचा आवाज आहे, थोडं सहन करा. तर आता प्रांजली ना स्कूलवरून आली आहे आणि तिला खरबूज खायचं आहे. तर आता तिला पहिले खरबूज कट करून देणार आहे. नंतर आता चहा पण ठेवले एका साईडला आणि एका साईडला सगळं भाज्यांची तयारी पण केली. आज स्वयंपाक लवकर करते. आज मला सोमवार आहे, कालची एकादशी आहे आणि भूक लागली आहे. तसं मी आता खरबूज खाणार आहे, चहा पण पिणार आहे, पण तरी पण लवकर स्वयंपाक करणार. त्यानंतर प्रांजलीचा अभ्यास घेणार आणि मग जेवण करणार. त्यासाठी म्हटलं चला उशिरा का होईना आपण ब्लॉगला सुरुवात करू. तर खरबूज आणलं होतं काल. प्रांजलचं चालू होतं सकाळीच कट कर म्हटलं शाळेतून आल्यावर कट करू. मग आता तिचं लक्षात होतं की मी बोलली होती तिला कट करून देणारे खरबूज, आणि तिला आहे ना टरबूज खरबूज खूप आवडतं. तर म्हटलं चल तुला, ती बोलली मला दूध वगैरे काही नको, मी दुसरं खाणार नाही, फक्त मला खरबूज खायचं आहे. तर आता मी तिला एका बाउलमध्ये ना असं खरबूज एकदम असं कट करून देते. मम्मी एवढे खाऊ देते. थांब थांब, आता हे एकदा काढले, हे पण घेऊन जावा, म्हणजे मी सगळं ठेवून देते बाकीचं. मग हँड वॉश केले? हा. दाखव मला डेटॉल लावले की तू हाताला. कधी कधी नुसतं पाण्याने वॉश करून येते ना प्रांजल, म्हणून तुला विचारलं. तर चला खरबूज कट करून झाले, मस्त एक साईड चहा बनवले. आज मी काय स्टँड वगैरे काय काढले नाही आहे, असंच फक्त किचनचं जे स्टँड होतं ना त्यावरतीच व्हिडिओ बनवते आहे. तर चला लसूणी मेथी बनवणार आहे, त्यासाठी लागणारं साहित्य पण दाखवते आणि रेसिपी पण दाखवते. जास्त प्रॉपर रेसिपी शूट नाही करत आहे, जसं मी मला घरात बनवते स्वयंपाक तसं दाखवणार आहे. पण तुम्ही पण ट्राय करा, एकदम भाजी भन्नाट होते. रोज रोज आपल्याला शेंगदाण्याची भाज्या खावं वाटत नाही, वेगळं काहीतरी ट्राय करावं वाटतं. म्हटलं काय ट्राय करायचं. तर कालच मी मेथी आणली होती मार्केटवरून आणि ती प्रांजलीच्या पप्पांनी बघितलं, तर ते बोलले कविता आज ना मस्त लसूणी मेथी होऊन जाऊ दे. म्हटलं चला अहोंची फरमाईश आहे तर बनवायला काय हरकत नाही. त्यांना जे आवडतं ते बनवलं आणि त्यांना ते आवडीने खाल्लं तर त्यामध्ये आनंद वेगळाच असतो. त्यामुळं म्हटलं चला, रोज कसं मी त्यांना विचारत नाही काय भाजी बनवू, मी माझ्या मनाने बनवते भाजी वगैरे, कारण की ते शॉपला असतात आणि रोज रोज काय त्यांना पण विचारायचं काय भाजी खायची, काय भाजी बनवू. माझ्या मनाने बनवलेल्या भाज्या सगळ्या आमच्या घरात आवडीने खातात, त्यामुळे मला विचारायचं टेन्शन नाही राहत. आणि एखाद दिवशी जर सगळे असे म्हणून समोरून जर सांगितलं ना आज ही भाजी बनव बरं का, तर मग अजून छान वाटतं आणि ते स्वयंपाक करताना पण आनंद वाटतो. तर चला चहा पिऊन घेते एकदा, मग परत तुम्हाला भेटते. गप्पा मारत बसले तर आपली रेसिपी शूट करायची राहून जाईल. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. इथं मी मेथीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि कोळे कोळे देठ पण घेतलेले आहे, म्हणजे देठ छान लागतात, रस्सा वगैरे छान बनतो. त्याच्यानंतर बघा इथं शेंगदाणे घेतलेले आहे आणि तीळ घेतलेले आहे आणि हरभऱ्याची डाळ, ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलं तव्यावरती. इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तर लसूण मेथी म्हटलं ना तर लसूण आपल्याला भरपूर वापरायचं आहे, त्यामुळे पहिलेच लसूण भरपूर असं सोलून ठेवायचं. तर इथं तेलामध्ये लसूण टाकून घेतलाय, 10 ते 15 पाकळ्या असं लसूण टाकून घेतला. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत राहू द्यायचं. मग मेथीची भाजी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मेथीची भाजी आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये मेथीची भाजी परतवून जाते आणि मेथी कट केली म्हणजे मग असं ना एकदम खायला पण छान लागते, एकसारखी पण होते. तर बघा इथं मेथीची भाजी एकदम थोडीशी झालेली आहे. एकच जुडी घेतली. तुमच्या घरात जर जास्त माणसं असेल तर तुम्ही 2 जुड्या पण घेऊ शकता, जसं तुमच्या घरात आहे तसं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घातलं. मिठाचं पाणी सुटतं, मग परत भाजी छान शिजल्या जाईल म्हणून थोडंसं मीठ घातलं. बघा मेथीचं भाजीचं मीठ टाकल्यानंतर कसं पाणी सुटलं होतं. परत छान असं 5 मिनिटं परतवून घेतलं आणि मग एका ताटामध्ये आता इथं मेथीची भाजी मी काढून घेतलेली आहे. परत त्याच कढईमध्ये तेल घालायचं. खूप सगळं असं लसूण घालायचा. लसूण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा. थोडेसे जिरे घालायचे
आणि 2 मीडियम आकाराचे कांदे मी इथं छोटे कट करून घेतलेले आहे. बारीक करून घेतले कट. छान असे ना कांदे पण आपल्याला छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचंय. कांदा छान परतवून झालेला आहे. आता इथं बघा मी कांदा मसाला घेतलेला आहे. कांदा मसाला नाही घेतलाय, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला घेतलाय आणि सुहानाचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळदी आणि लाल मिरची घेतलेली आहे. ते टाकून घेतलं, छान परतवून घेतलं. मी चांगलं मिक्स करून घेतलं. कांदा वगैरे पण छान परतवून झाला होता आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले होते. त्याची पण छान अशी पेस्ट बनवून घेतली. ती पण याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. आता मसाला छान असं परतवून घ्यायचा आहे. छान असा मसाला परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे. मसाल्याचा सुगंध एकदम छान सुटलेला आहे. छान मसाला परतवून झालेला आहे. इथं आपल्याला आपण तीळ, शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ जी घातली होती त्याचं वाटण बनवून घेतलं होतं. जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आहे. असं घट्टच मसाला बनवायचा. तो मसाला इथे टाकून घेतलाय. आता 5 ते 10 मिनिटं मस्त असं परतवून घ्यायचं. मस्त परतवून घ्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. मसाला असा एकजीव करून घ्यायचंय. चांगलं आता 5-10 मिनिटं परतवून घेऊ. छान मसाला परतवून झालेला आहे. आता इथं मेथीची भाजी ॲड करून घ्यायची आहे. चांगलं परतवून घ्यायची. मेथीची भाजी आणि मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. एवढी छान आणि एवढी टेस्टी होते ना ही भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आपण एकाच प्रकारची भाजी बनवून बोर होतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर ट्राय केला तर आपल्या जिभेला पण छान वाटतं आणि आपलं पोट पण भरतं. घरच्यांना पण आवडीने घरचे पण खातात. तर तुम्ही पण ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छोट्या-छोट्या रेसिपी मी शेअर करत असते. मसाला वगैरे छान परतून झालाय. मसाल्याचं छान साईडने तेल पण सुटलेलं आहे. तर आता आहे ना थोडंसं पाणी घालायचंय. 1 ग्लासभर पाणी पुरेसं होतं. आपल्याला जास्त पातळ बनवायची नसते ही भाजी. थोडीशी घट्टच असते ही भाजी आणि ऑलरेडी आपण मेथी जी आहे ती शिजवून घेतलेली तेलामध्ये. त्याच्यामुळे आता इथे जास्त वेळ लागणार नाही आणि मसाले पण आपले छान परतवून घेतले. त्यामुळे मसाल्यांना शिजवायला पण वेळ लागणार नाही. 5 मिनिटामध्ये आपली भाजी रेडी होते आणि ही भाजी अशी लपथपीतच असते, घट्टच असते. त्यामुळे इथे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. जसं आपण शेंगदाण्याची पातळ भाजी बनवतो ना, तशी ही नसते. ती थोडीशी घट्टच असते. तर बघा इथं भाजी छान मस्त शिजवून घेतली आहे. छान उकळवून घेतली. आता तडका द्यायचा आहे भाजीला मस्त. इथं आहे ना माझ्याकडे तडका पॅन नाही आहे म्हणून आता छोट्या पातेल्यामध्येच मी तडका बनवून घेते. तर इथं थोडंसं तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झाले. त्याच्यानंतर असं बारीक कट करून घ्यायचं. थोडासा लसूण घ्यायचा आणि तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तर ती घ्या. नाहीतर कोणतीही घरामध्ये लाल मिरची असेल तर तडका द्यायला तुम्ही ती वापरू शकता आणि जिरे वगैरे असं तुम्ही तडका देऊ शकता. तेल जास्त गरम झालं मग गॅस बंद केला. लसूण टाकून घेतला. मस्त गोल्डन सोनेरी कलर आला लसणाला. त्यामध्येच लगेच ही मिरची टाकून घेतली. अख्खी मिरची आहे. त्यातल्या बिया काढून टाकल्यात. छान अशी मिरची ना तेलामध्ये तडका द्यायचा त्याला. त्याच्यानंतर तुमच्याकडं बेडगी मिरची असेल फक्त ती कलर छान येतो ती ती टाकून घेतली. छान असं परतवून घेतलं. म्हणजे असं तडका तयार करून घेतलाय आणि एकदमच गरम गरम आपल्याला ही तडका आहे ना भाजीमध्ये सोडायचा आहे. तर बघा भाजीचा गॅस चालूच आहे अजून. इथं आपण आहे ना तडका जो बनवलाय तो इथं टाकून घेऊया. तर असा आवाज आला पाहिजे तरच आपला तडका व्यवस्थित बसला जातो. किती सुंदर आणि छान असं भाजीला कलर आलेला आहे. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी लसूण मेथीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. फक्त भाजी दाखवायचाच आजचा हेतू होता. आज दुसरं काही स्पेशल नाही आहे आणि दुसरं काही आज ब्लॉगमध्ये पण नाही आहे. तर खरंच ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. घरात सगळ्यांना अशी रेसिपी ट्राय करून खाऊ घाला. ते पण खूप खुश होतील.
काही काहींना मेथी आवडत नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केली तर नक्कीच त्यांना आवडेल. आपण जर सारखं एकच रट्टा लावला, एकच भाजी बनवायचं एकाच पद्धतीने, तर मग ती भाजी खावंसं वाटत नाही. पण अशा पद्धतीने लसुणी मेथीची भाजी तुम्ही ट्राय करून बघा, खूप खूप छान होते. हॉटेलमध्ये पण आपण गेल्यावरती तिथं पण तुम्ही कधी बघितलं असेल लसुणी मेथी वगैरे, पण तशीच सेम आपल्याला पण घरी बनवायला यायला पाहिजे. म्हणून माझ्या मैत्रिणीसाठी आजचा हे छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या छान नवीन व्हिडिओमध्ये. बाय.